पुण्यामधल्या खलील शेख आत्महत्या प्रकरणामध्ये माजी आमदार रवींद्र धंगेकरांच्या अडचणींमध्ये आता वाढ झाली आहे। बांधकाम व्यावसायिक खलील शेख यानं व्हिडिओ तयार करून गळफास घेऊन आत्महत्या केली। स्वारगेट पोलीस ठाण्यामध्ये धंगेकर यांच्यासह 14 जणांविरोधात आता गुन्हा दाखल आहे। अटकपूर्व जामीन अर्ज मिळवण्यासाठी धंगेकरांची कोर्टात आता धावाधाव सुरू आहे। धंगेकरांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुनावणी होण्याची शक्यता आहे। तर गुन्हा दाखल झाल्यानंतर धंगेकर आणि त्यांची पत्नी नॉट रिचेबल आहेत। धंगेकरांच्या शोधासाठी पुणे पोलिसांची पथकं आता रवाना झाली असल्याचं कळतंय। आणि पुण्यातून या संदर्भात आणखी सविस्तर अपडेट जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे आपल्याबरोबर थेट जोडले गेलेले आहेत। निलेश, रवींद्र धंगेकरांच्या अडचणींमध्ये आता एकंदरीतच वाढ होताना दिसतीये। जामीन मिळवण्यासाठी मोठे प्रयत्न सुरू आहेत, मात्र ते नॉट रिचेबल पण आहेत। काय नेमके सध्या अपडेट आहेत पुण्यातून या संदर्भात? खरं तर अनुपमा, जर बघितलं तर खलील शेख या आत्महत्या प्रकरणाला आज 4था दिवस आहे आणि या 4 दिवसामध्ये पोलिसांनी 14 जणांवर गुन्हा दाखल केलेला आहे। मात्र एकालाही ताब्यात घेतले नाही आहे किंवा अटकसुद्धा केलेली नाही आहे। यासाठी पोलिसांनी 13 पथकं जे आहेत ते रवाना केलेली आहेत आरोपींच्या शोधासाठी। मात्र आरोपी जे आहेत ते फरार असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतं आहे। दुसरीकडे जर बघितलं तर या प्रकरणामध्ये महत्त्वाचं म्हणजे माजी आमदार रवींद्र धंगेकर आणि त्यांची पत्नी यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आत्महत्यास प्रवृत्त आणि आर्थिक फसवणूक असे 2 गुन्हे या ठिकाणी महत्त्वाचे त्यांच्यावर दाखल केलेले आहेत। त्यामुळे या गुन्ह्यामध्ये त्यांना अटक ही होऊ शकते। मात्र अटकपूर्व जामीन करण्यासाठी आज त्यांनी कोर्टामध्ये दुपारी 2 वाजता त्यांच्यावर सुनावणी होणार आहे। मात्र या सुनावणी दरम्यान जर ही याचिका जर फेटाळली तर त्यांच्यावर अटक ही निश्चित असणार आहे। मात्र जर याचिकेदरम्यान जर जामिनावर काही तडजोडी झाली तर त्यांना जामीन मिळू शकतो। मात्र या संपूर्ण प्रकरणात बघितलं तर धंगेकर यांना अटकेची कारवाईची टांगती तलवार या ठिकाणी निश्चित असल्याचं पाहायला मिळत आहे। मात्र आज कोर्ट नेमकं काय भूमिका घेतं याच्यावर महत्त्वाचं असणार आहे। कारण एकीकडे जर बघितलं तर रवी धंगेकर यांचे वकील विजय ठोंबरे यांनी रवी धंगेकर यांचा या व्यवहारात कुठलाही संबंध नाही आहे, 2025मध्येच त्यांनी या प्रकरणातून वॉकआउट केलं होतं। मात्र त्या व्यवहारामध्ये त्यांची पत्नी होती असं त्यांनी या ठिकाणी काही गोष्टी ज्या आहेत ते पोलिसांच्या जबाबात त्यांनी सांगितलेलं आहे। मात्र कोर्ट नेमकं काय भूमिका घेतं हे महत्त्वाचं असणार आहे। कारण जे प्रकरण आहे ते अतिशय गंभीर आहे। आत्महत्यास प्रवृत्त आणि आर्थिक फसवणूक असं गंभीर प्रकरण असल्यामुळे या प्रकरणामध्ये अटक ही निश्चित मानली जाते। मात्र जर ह्याच्यामध्ये जर त्यांचा कागदपत्री जर रोल नसेल तर कदाचित त्यांना जामीन मिळू शकतो। मात्र एकूणच जर बघितलं गुन्ह्याचं स्वरूप पाहता त्यावर अटक ही अटळ असल्याची या ठिकाणी चर्चा सुरू आहेत। मात्र आज कोर्टामध्ये नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण शुक्रवारीच त्यांनी अटकपूर्व जामीन जो आहे तो कोर्टामध्ये दाखल केला होता। त्याच्यावर आज दुपारी 2 वाजता सुनावणी असणार आहे। जरूर या सगळ्या घडामोडींवर लक्ष ठेवून राहा निलेश। आपण वेळोवेळी चर्चा करूया, आणखी ताजी माहिती जाणून घेत राहू। निलेश खरमरे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते।